गणेशपेठ पोलिसांनी आरोपी फहीम खानला आता अटक केली। फहीमची 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। फहीम विरोधात बजरंग दल आणि लोकांना भडकवल्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। फहीम खान हे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित आहे। फहीम खान प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचा संशय देखील आहे। गणेशपेठ पोलिसांनी आरोपी फहीम खानला आता अटक केली आणि 21 मार्च पर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली। फहीम विरोधात बजरंग दल आणि लोकांना भडकवल्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। फहीम खान प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचा संशय आहे। तर फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित असे आहेत। नागपूरमध्ये ज्या पद्धतीने दंगल झाली होती त्या प्रकरणी आता गणेशपेठ पोलिसांनी आरोपी फहीम खानला अटक केली। फहीमची 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। फहीम विरोधात बजरंग दल आणि लोकांना भडकवल्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित आहे। दरम्यान तो प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आता फहीम खानला अटक झाली, 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत सुद्धा रवानगी झाली। या सगळ्या कारवाईवर पोलिसांनी काही अधिकची माहिती दिली आहे का? सध्या जी माहिती आहे की हा एक सूत्रधारांपैकी एक राहण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्या दृष्टीने तपास सुद्धा करताय। सोमवारी संपूर्ण जो घटनाक्रम घडला तो 2 टप्प्यांमध्ये घडलेला होता। पहिला टप्पा दुपारच्या सत्रात घडला, दुसरा टप्पा संध्याकाळनंतर घडला। या दरम्यान याने सुद्धा काही लोकांना जमा करून तिथे आणले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि त्या दृष्टीने हा पण या संपूर्ण घटनाक्रमामागे सूत्रधार होता आहे का याचा पोलीस तपास करण्याची करत आहे। खरं तर सगळ्या गोष्टी घडामोडीचं क्रमाक्रमाने तपास करणं फार गरजेचं आहे, कारण की दुपारी झालेल्या घटनाक्रमान तणावानंतर काही फोन कॉल्स गेले, त्यामुळे त्यांचे सीडीआर सुद्धा तपासण्यात येईल, त्यावेळेचे फुटेजेस तपासण्यात येतील। कुठनं लोक एकत्र एवढे जमा झाले, बरेचसे जे लोक होते ते बाहेरच्या परिसरातून आले, हे कसे काय तिथे पोहोचले, याचा सगळ्याचा पोलीस तपास करताय आणि त्या अनुरूप ही सगळी कारवाई करताय। पण आता फहीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि पुढील तपास करत आहे। तो सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्या दृष्टीने ते तपास सुद्धा करत आहे। अमर, फहीम मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाशी संबंधित आहे अशी सुद्धा माहिती मिळते। लहान जे पक्ष असतात काही तशा संघटनांपैकी एका संघटनेमध्ये प्रतिनिधी असल्याची ही माहिती मिळते। काही निवडणूक लढवली की नाही या दृष्टीने सुद्धा तपास करण्यात येतोय। पण एकूणच आपलं कशा पद्धतीने या मार्गाने लोकांना जोडता येईल यासाठी हा प्रयत्न तर नव्हता ना, अशा दृष्टीने सुद्धा पोलीस तपासत आहे। पण एकूणच हे धक्कादायक माहिती आहे। त्यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला आणि आपली काही राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले का या दृष्टीने सुद्धा पोलीस आता तपास करत आहे। धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर फहीमची आता 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली।